सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीनही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना कोठडीत रवानगी करण्यात आली असून या आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक केलेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेची बीडच्या नेकनूर इथून ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली। वैद्यकीय तपासणीनंतर पोलीस स्थानकात दोघांची सीआयडीकडून चौकशी सुरू झाली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकही आरोपी सुटणार नाही। या प्रकरणातील उर्वरित आरोपींना पोलीस लवकरच पकडतील। ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाईल आणि आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे ही सरकारची भूमिका असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। धनंजय मुंडे यांना या प्रकरणात सापडू देत देशमुख यांच्या कुटुंबियांना हात जरी लावला तरी धनंजय मुंडे रस्त्यावरही त्यांना फिरू देणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय। सगळे आरोपी पुण्यातच कसे काय फिरायला लागलेत, आरोपींना पुण्यात कुणी सांभाळलं असा सवाल करत सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली। एकही आरोपी बाहेर आला तर सोडणार नाही, यापुढे हल्ले झाले तर जशास तसं उत्तर देणार असं आव्हान जरांगे पाटील यांनी दिलंय। तर आरोपींना मदत करणाऱ्यांना सुद्धा सहआरोपी करा अशी मागणी जरांगे यांनी केली। गुन्हेगारांना फाशी देणार असा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून शांत बसलोय, कायद्यानं न्याय दिला नाही तर आम्ही देशमुख यांना न्याय देऊ अशी भूमिका मराठा नेते मनोज जरांगे यांनी घेतली आहे। मनोज जरांगे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, ते वैफल्यग्रस्त झाले, त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका अशा शब्दात जरांगे यांच्यावर निशाणा साधत आशिष जयस्वाल यांनी मुंडेंवरच्या टीकेला उत्तर दिलं। देशमुख हत्या प्रकरणात आकाचा नंबर सुद्धा लागू शकतो। मारहाणीचा व्हिडिओ आकाच्या आकाला दाखवला गेला असेल तर जेलवारी नक्की होईल असं म्हणत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जोरदार हल्ला केलाय। धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून सुरेश धस यांनी अजित पवार यांना टोला लगावला। अजितदादा क्या हुआ तेरा वादा असं शेरोशायरीतनं म्हणत सुरेश धस यांनी अजित पवार यांना जाहीर मंचावरून जाब विचारला। सुरेश धस यांचं बोलणं देवेंद्र फडणवीस यांच्याच आदेशानुसार सुरू असणार असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी धस एकटे पुरेसे आहेत असंही संजय राऊत म्हणाले। फडणवीस आणि अजितदादांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी केली आहे। तर वाल्मिक कराड मुंडे यांचा राईट हँड असल्याचा आरोपही त्यांनी केला। चौकशीपूर्वीच मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली। राजीनामा मागणं हे विरोधी पक्षाचं कामच असतं असंही महाजन म्हणाले। देशमुख यांच्या गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी केली आहे। गुन्हेगारांना जागा दाखवा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। आता सगळ्यांची मागणी एकच आहे की आकाला उचला असं विधान नरेंद्र पाटील यांनी केलं। बीडमध्ये गुंडाराज आणि विशिष्ट समाजाची दादागिरी सुरू आहे। अजितदादा तुम्ही कुणाचा अंत पाहणार आहात असा खोचक प्रश्नही नरेंद्र पाटील यांनी केला। संतोष देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मिक कराड असल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला आहे। परळी पॅटर्न आता बंद करायचा आहे असंही क्षीरसागर म्हणाले। परभणीतील सर्वपक्षीय मोर्चानंतर देशमुख कुटुंबियांनी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। हत्या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। वाल्मिक कराड, घुले आणि सांगळे या आरोपींना ज्यांनी मदत केली त्या 20-22 जणांना सुद्धा सहआरोपी करा अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे। सगळ्यांची चौकशी करून त्यांना अटक झाली पाहिजे असंही ते म्हणाले। बीड हत्या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतंय। आरोपीला सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे, त्यामुळे विश्वास ठेवा असं आवाहन संजय शिरसाट यांनी केलं। बीड हत्या प्रकरणाच्याबद्दल बोलताना सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला। महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय, सर्व आरोपींना पुण्यातूनच कशी अटक होते असा सवालही खासदार सुळे यांनी उपस्थित केला। अटकेतील सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा अशी आग्रही मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे। नार्को टेस्ट केल्यानंतर सरकारमधील कोणत्या मंत्र्यांचा सहभाग आहे हे कळेल असंही जरांगे म्हणाले। आरोपींना पुण्यामध्ये कोण आश्रय देतं, सर्व आरोपी पुण्यातच कसे सापडतात,
ते एकाच ठिकाणी राहत होते का असा संशय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलाय। सर्व आरोपींवरचा मोक्का हा अत्यावश्यक आहे असंही देशमुख म्हणाले। बीड हत्या प्रकरणात आरोप प्रत्यारोप होत आहेत, मात्र आरोपी कोण आहे हे सगळ्या महाराष्ट्राला कळलंय। अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे, मात्र मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे। त्यामुळे या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे। कुणीही कुणाही सोबत फोटो काढू शकतं, फोटो काढल्यानं आरोप लावणं योग्य नाही। त्यामुळे वाल्मिक कराडवर हत्येप्रकरणी कलम लावून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत साखर संकुल इथे आढावा बैठक पार पडली। या बैठकीनंतर कांदा निर्यात मूल्य कमी करावं यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांना विनंती केली असल्याचं कोकाटे यांनी म्हटलंय। सूक्ष्म सिंचन योजनेसाठी प्रयत्न सुरू असून कर्जमाफी संदर्भात 4-5 महिन्यात निर्णय होईल असं मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय। जळगावमध्ये जिल्हा विकास समन्वय संनियंत्रण समितीची बैठक पार पडली। या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। नॅशनल हायवे विभागाचे अधिकारी ज्या पद्धतीनं टोल वसूल करतात त्याप्रमाणे त्यांनी कामं करणं सुद्धा गरजेचं आहे असे खडे बोल खडसे यांनी सुनावले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीसह चंद्रपूरचंही पालकमंत्रीपद घ्यावं अशी मागणी चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे। दरम्यान पुढच्या 2 दिवसात या संदर्भात निर्णय होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। खोल समुद्रातील मासेमारीवर शासनाची करडी नजर राहणार असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली। ड्रोनच्या माध्यमातून समुद्रातल्या बोटींवर नजर राहणार असल्याचंही राणे म्हणाले। राजन साळवी यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। दरम्यान मी नाराज होतो, माझ्या भावना ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या आहेत असं राजन साळवी म्हणाले। महाराष्ट्रातील बहिणी निवडणुकीपुरत्या लाडक्या होत्या, लाडक्या बहिणी लवकरच रडाला लागतील असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या बहिणी आणि आई लाडक्या नाहीत का असा प्रश्नही त्यांनी केला। लाडकी बहीण योजना भविष्यात राहील का हाच प्रश्न आहे अशी शंका शिवसेना उभाठाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली। ज्यांचे पैसे परत घेणार त्यांची मतं सुद्धा परत द्या असं म्हणत राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला। सरकारच्या वतीनं लाभार्थ्यांच्याकडून लाभ परत घेतला जात असल्याच्या चुकीच्या बातम्या विरोधकांच्याकडून पसरवल्या जात आहेत। चुकीच्या माहितीला बळी पडू नका, सरसकट अर्जांची फेरछाननी सुरू नाही असंही महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा अहिल्यानगरमध्ये सर्वपक्षीयांच्याकडून भव्य सत्कार करण्यात आला। समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार यांच्यासह सर्वपक्षीय आमदार यावेळी उपस्थित होते। दरम्यान भाजपचा एकही आमदार उपस्थित नसल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा मात्र सुरू झाली। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आशिष जयस्वाल पहिल्यांदाच गोंदियाच्या दौऱ्यावर आले। दरम्यान यावेळेला भव्य बाईक रॅली काढत शिवसैनिकांनी जयस्वाल यांचं स्वागत केलं। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं डॉक्टर ऑफ सायन्स ही मानाची पदवी देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला। विद्यापीठाच्या 26व्या पदवीदान समारंभात ही पदवी त्यांना प्रदान केली जाईल। जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। यावेळेला मंदिर समितीकडून महाजन यांचा सत्कार करण्यात आला। विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया हे आज भाईंदरच्या दौऱ्यावर होते। यावेळेला भाईंदर पश्चिम आणि तोगडिया यांच्या येण्या जाण्याच्या मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। माळेगावच्या खंडोबा यात्रेत 14 वर्षांनंतर शंकरपटाचा थरार रंगला। 51 शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोडांसह यात सहभाग घेतला। दरम्यान शंकरपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली होती। आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राजापूरमध्ये सुद्धा भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। संदीप नाईक प्रतिष्ठान आयोजित माजी आमदार संदीप नाईक यांच्या तुर्भेतल्या विद्यालयात SSC सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आलं। 4 जानेवारी ते 19 जानेवारीपर्यंत ही सराव परीक्षा सुरू राहील। नवी मुंबईतून 10,000 तर बेलापूरमधील 5,000 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आहे।
प्रजासत्ताक दिनानिमित्त मधाचं गाव या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला यंदा कर्तव्यपथावरच्या संचलनात संधी नसणार आहे। सलग 4 वर्ष महाराष्ट्राच्या चित्ररथाला कर्तव्यपथावर संधी मिळाल्यानं यंदा भारतपर्व प्रदर्शनात महाराष्ट्राचा चित्ररथ पाहायला मिळेल। जळगाव जिल्हा महावितरण प्रशासनाच्याकडून जानेवारीत वितरित करण्यात आलेल्या वीज बिलांवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो दिसून आला। नवीन सरकारचे फोटो असलेली स्टेशनरी पुरवण्यात आली असूनही मक्तेदारानं तब्बल 4000 वीज बिलं ही जुन्याच स्टेशनरीवर छापल्याचा प्रकार समोर आलाय। याबद्दल चौकशी करून मक्तेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे। गायक अभिजित भट्टाचार्य यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा अपमान केल्याचा आरोप ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केला। या प्रकरणी असीम सरोदे यांनी अभिजित भट्टाचार्याला कायदेशीर नोटीसही बजावली। बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमात तुफान गर्दी झाली। भिवंडीच्या माणकोळी या परिसरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। बागेश्वर बाबांचा अंगारा घ्यायला जमलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली। मात्र पोलिसांनी वेळेत या परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं। मराठी मुलं आमच्याकडे कामाला येतात आणि 2 दिवसात सोडून जातात, म्हणून आम्हाला मराठी पोरं कामाला नकोतच असं म्हणत मुंबईतल्या एका कंपनीत मुलाखतीच्या वेळेला मराठी तरुणाला नोकरी नाकारण्यात आली। हा प्रकार शिवसेना ठाकरे गटाच्या लक्षात आल्यानंतर ठाकरे गटाचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी संबंधित व्यापाऱ्याला जाब विचारला। आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या भाचीचा मुलगा सुमित गुट्टे बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर सुमित गुट्टे सुखरूप असल्याची माहिती समोर आली। सुमितचं CCTV फुटेज समोर आल्यानंतर रत्नाकर गुट्टे यांनी न्यूज 18 लोकमतशी बातचीत करताना आभार मानले। नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना नांदेडच्या न्यायालयाकडून निर्दोष घोषित करण्यात आलाय। 6 एप्रिल 2006 रोजी नांदेडच्या पाटबंधारे नगरमध्ये हा स्फोट झाला होता। तब्बल 19 वर्षांनंतर न्यायालयाकडून हा निकाल देण्यात आला। यवतमाळमधील काही कापूस केंद्रांवर CCIनं खरेदी सुरू केली, पण CCIच्या काही जाचक अटींच्यामुळे शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळत नाही। कापसातील ओलावा वाढल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। अमरावतीच्या तिवसा शहरालगतच्या शेतशिवारात एका अज्ञात व्यक्तीकडून वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्राची तोडफोड करून साहित्य लंपास करण्यात आलं। यामुळे वीज पुरवठा खंडित झाला। शेतकऱ्यांची त्यामुळे मोठी गैरसोय होतीये। कुडाळ तालुक्यामध्ये होत असलेल्या अनधिकृत वाळू उत्खननाच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेतली आहे। सोनवडे इथल्या नदीपात्रात 2 होड्यांवर कारवाई करून होड्या पाण्यात बुडवण्यात आल्या। महाड MIDCतील केमिकल कंपनीचा समावेश करण्यास नागरिकांनी विरोध केला। खैरे या गावच्या शेजारी केमिकल कंपनी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र गावाशेजारी केमिकल कंपनी नको अशी थेट मागणी करत खैरे इथल्या ग्रामस्थांनी काम बंद आंदोलन करत कंपनीचं काम बंद पाडून वाहनंसुद्धा अडवली। सांगली पोलीस कंट्रोल रूममध्ये बॉम्ब असून मदत हवी आहे, कॉल करून अशी अफवा पसरवल्याचा प्रकार घडल्यानं सांगली पोलिसांची एकच तारांबळ उडाली। दरम्यान अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला बेड्या ठोकलेत। कोकण रेल्वे मार्गावर अरवली रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली, त्यामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं। अनेक एक्सप्रेस 2 ते 3 तास उशिरानं धावत आहेत, त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची सुद्धा मोठी गर्दी झाली आहे। चंद्रपुरातील विशेष वॉर्डमध्ये मलनिस्सारण वाहिनीसाठी रस्ते खोदण्यात आले, त्यामुळे नागरिकांना चालताना तारेवरची कसरत करावी लागते। या खड्ड्यांच्यामुळे अपघातही होत आहेत। तक्रार करून सुद्धा पालिका काही उपाययोजना करत नसल्यानं स्थानिक संतप्त आहेत। रत्नागिरीतल्या खेड भरणे मार्गावर रेडीमिक्स सिमेंटचे थर साचले आहेत। ओव्हरलोड असलेले किंवा तुडुंब भरून वाहणारे रेडीमिक्सचे ट्रक इथून जातात, त्यातून सिमेंट सांडतं, त्यात रस्ता भरतो, त्यातून अपघात होतात। याशिवाय नागरिकांना धुळीचा सामनाही करावा लागतो।